मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात मी जरा लेट करत आहे कारण की आज गणेश विसर्जन आहे। आता 12 तारखेला घरगुती गणेश विसर्जन झाले आणि त्याच्यानंतर आज तारीख किती 17 तारीख, मग आज सार्वजनिक गणेश विसर्जन आहे। मग मित्रांनो जरा सकाळी जरा कामात होतो आणि आता याला चंदगडमध्ये जरा फोन आणायसाठी गेलेलो बाळकृष्ण दादाला। मोबाईल दाखवा कुठला भेटलास? हे बघा रेडमी 13C 5G कितीला बसला? मला 12ला। तसं याचं बजेट तिप्पट होतं, म्हणजे 36,000 40,000 पर्यंतचं याचं बजेट होतं, पण 12,000 आटपून आलो आहे कारण की हा 2 मोबाईल घेणार आहे एकाच टायमाला। मग हा एक आणि आणखीन एक त्याला मोबाईल घ्यायचा आहे, तो पण जरा व्हिडिओग्राफी वगैरे करतो, एडिटिंग वगैरे। मग मित्रांनो आता जरा साईडला आलो, इकडं गणपती वगैरे इकडं या साईडला आहेत, ट्रॅक्टरमध्ये भरलेत कारण त्यांनी तिथं डॉल्बी वगैरे लावलं आहे आणि बँजेस वगैरे साऊंड जास्त येतो, त्याच्यामुळे जरा ब्लॉगिंगची सुरुवात करूया म्हणून इकडे आलो आहे। तर हे पहिलं ट्रॅक्टर आहे, पहिल्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही डॉल्बी म्हणजे साऊंड सिस्टीम ॲड केलेले आहे आणि पाठीमागे आमच्या गावचा सार्वजनिक गणपती आहे। तुमचा गणपती विसर्जन झाला? बोलूच नाही तुला जे करू पाहिजे ते करे आले बोलूच नाहीत कर मला विसर्जन। तुला बाली वगैरे येऊ नाही, तुला बी सोडणार आता ढकलू जातं का मला? यंदा पण ते कमी करणार होतं, राहिलं ते। हां बरं, आले वर्ष राहणार पण तर आता ब्लॉगमध्ये बघितलं असेल की लेडीज कशा फुगड्या वगैरे घालत होत्या, त्याचबरोबर मुलं म्हणजे दोस्त वगैरे आमचे नाचत होते। आता इथून पुढे डॉल्बीचा हे बंद झालं कारण की इथून पुढे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय नाही, त्याच्यामुळे डॉल्बीचं जे साऊंड होतं ते आताच आमच्या शाळेपर्यंत तेवढ्या अंतरावरती आहे, तिकडून पुढे नाही। मग आता हे बँजो पार्टी आहे, बँजो पार्टीवरती सगळं आता चाललंय। हां गणपती आहे मागून येतोय, आम्ही पुढे चाललोय, बघू आता लहान मुलं वगैरे असतात ना पाण्यामध्ये जातील म्हणून आम्ही पुढे चाललोय त्यांना आडव्या। आणखी एक गोष्ट, यंदा 2024 साल आहे आणि आमचा किती रे 2041 हां, तर आम्ही 2041चा गणपती म्हणजे सार्वजनिक गणपती आहे तो सांगितला, मी आणि बाळकृष्ण दादा दोघांनी मिळून 2041चा गणपती आहे, म्हणजे जवळजवळ अजून 16-17 वर्ष त्याला आहेत। अरे पोरं येऊ, पुढची पिढी येऊ, ना तर घरातले येऊ, कोण असो, आम्ही जगेन न जगेन किंवा असेन त्यावेळेस बघू, पण एक
2041चा म्हणजे आपल्या मर्जीन गणपती सांगितलेला आहे, तो आम्ही देणार आहे 2041ला. मी असेन नसेन हा भाग वेगळा. म्हणजे आता माणसाचं काय सांगता येत नाही की आज आहे तर माणूस उद्या नाही, असं अशी सिच्युएशन असते. आता इथं आम्ही आमच्या कोणेवाडी गावच्या धरणावरती आलो आहे आणि इथं बऱ्याच म्हणजे 3-4 गावची लोक जे आहेत ते इथं गणेश विसर्जनासाठी आल्यात आणि बऱ्याचशा लोकांनी म्हणजे असं ट्रॅक्टरमध्येच घालून गणपती विसर्जनासाठी आले. काल आणि त्याच्या आदल्या दिवशी पाण्याची पातळी बरीचशी कमी झालेली, पण आता पाऊस पडल्यानंतर पाण्याची पातळी वाढली आहे. इथं आमचा सार्वजनिक गणपती जो आहे तो आता खालती उतरवला जात आहे ट्रॅक्टरमधून. जास्त वजन असल्यामुळे इथं लोक बघा लखनदा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा जय. तर मित्रांनो इथं आमच्या सार्वजनिक गणपतीची इथं आरती चालू आहे. ही आजची ह्या वर्षी शेवटची गणपतीची आरती आहे आणि आमच्या ही गावातले लोक आहेत सगळे. आमचा कॅमेरामॅन बरोबर नाही थोडा, तूच मार. पाणी भरवा दर्शन जात आहे तसंच जरा येऊ चला. आणि कोणा रे पाणी भरा रे तिथे जेव्हा विना तिथे तिथे धरा सोड नका जी पाणी भरा. अरे उलटा करू उलटा अरे तसा करू नका शिके उलटा करू नको बाईचे म्हणून. हा सोडा सोडा हा सोडा हे नाही मुद्र जाऊ नका पाणी रे काय आलो बाबा. चला रे थांब थांब सागर बाबा थांब. हे विशाल घे बाबा इथे
धर 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 सागर दोरी धर अरे मस्ती करू नको रे दोरी धर किती अरे त्या बेटा धर की हे मस्ती करता मस्ती कधी करा वर येऊ जाण ना आता दोन गोळ्या नदीला झोत पाहू शकता की वाहून गेले बरेचसे तरी वाचले. पाणी खूप कमी असल्यामुळे तेवढं काय पण काय पाय टिकेनात काय ना तर आमचा कॅमेरामॅन मला ढकलण्याच्या नादात होता. कॅमेरामॅन तेजस पाटील तो म्हणतोय मला वाहून गेला असतो ते बरं झालं म्हणतोय. मित्रांनो नदीमध्ये पाणी म्हणजे एक 2-3 फूट अंतरावरती पाणी आहे पण नदीला झोत जास्त असल्यामुळे म्हणजे प्रवाह जास्त असल्यामुळे त्याची म्हणजे आमच्या गावातली बरीचशी 2-3 लोक अशी म्हणजे इथं वाहून गेली. आणि मित्रांनो याच्यामध्ये बरीचशी मोठी मोठी अशी दगडं आहेत आणि ती जमिनीमध्ये रुतून बसलेत आणि त्याच्यामध्ये चालायला पण खूप मुश्किल होतं. आता हे पण दगडामध्ये पाय अडकून ते पडत आहेत खालती. हे बघा पडले 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 इथं आता विसर्जन केलं. हा गणपती असा आता इथंच अडकला. पाण्याचा प्रवाह बघा पाण्याच्या प्रवाहातून किती वजनाची मूर्ती वाहून जात आहे. तर मित्रांनो फायनली आमच्या कोण्याडी गावचे जे काही गणपती होते ते आता त्यांचं म्हणजे विसर्जन झालंय आणि आता म्हणजे आता डायरेक्ट हा जो क्षण आहे तो आता डायरेक्ट आम्हाला पुढच्या वर्षी बघायला भेटणार. तर बघता बघता गणपतीचे 11 दिवस होते निघून गेले लगेच. आता हा क्षण गणपतीचा डायरेक्ट आम्हाला पुढच्या वर्षी बघायला भेटणार. मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काय बोललो नाही कारण की ट्रॅक्टरचा साऊंड परत त्याचबरोबर डॉल्बी आणि ते साऊंड वगैरे असं त्यांचा जास्त म्हणजे आवाज होत होता त्याच्यामुळे मी ब्लॉगमध्ये काही जास्त बोललो नाही. मित्रांनो असेच व्हिडिओ नवनवीन तुमच्या या चॅनलवरती येत राहतील त्याच्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मित्रांनो आता गणपती विसर्जन करून झालं आणि आम्ही सगळे चाललोय आता ट्रॅक्टरमध्ये बसून घराला. गणपती बाप्पा मंगळ